गुड मॉर्निंग गाईज. तर मी सगळा व्हिडिओ एडिट केल्याच्या नंतर त्याला व्हॉइस टाकतोय. त्याचं कारण आहे की व्हिडिओ खूप मोठे झालेत, तर त्यांचं जे व्हॉइस आहे तो त्याच्यात परफेक्ट होत नाहीये. तर मी आता व्हॉइस देतोय. तर मी सकाळी 6 वाजता घरातून निघालो, पण त्याच्या आधी मी जॉगिंगला गेलतो. आणि जॉगिंगला गेल्याच्या नंतर घरी आलो तर माझे मम्मी पप्पा गावी जाणार होते. तर ते गावी जायला निघालेलेच. तर मी पण आल्यावर मला पण जायची इच्छा झाली, खूप झाली. त्यामुळे मी मम्मी पप्पांसमोर हातपाय जोडले आणि म्हटलं की मला पण येऊ द्या, येऊ द्या, प्लीज प्लीज प्लीज. मग असं करून 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 मी गावी जाण्यासाठी निघालो. आणि मग ते लोक तयार झाले. मग मी तिथून निघालो आणि मग बस स्टँडवर जाऊन वगैरे एसटी वगैरे पकडली. एसटी मध्ये बसलो आणि जाम मस्ती चालू होती माझी. मला दिसेल तसे मी व्हिडिओ काढत होतो. अगदी बोगद्यामध्ये पण व्हिडिओ काढला. आणि मी स्टोरी टाकली त्याची की काय, उजेडाकडून अंधारात नाही, अंधाराकडून उजेडाकडे, असं स्टोरी टाकलेली. मग फोटो वगैरे काढले, मस्ती वगैरे केली आहे. त्याच्यानंतर मग आम्ही बऱ्याच वेळ तिथे फिरलो वगैरे. मी सासवडला पोहोचलो, म्हणजे माझ्या गावापासून थोड्याशा अंतरावर एक विलेज टाईप ते आहे. मग तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर मला माझे काका भेटले आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे त्यांची बायको आणि त्यांची मुलं पण आलेली आणि ते स्कूटर घेऊन आलेली. तर ते भेटले आणि मग आम्ही जाऊ शकत नव्हतो ना त्या एका स्कूटीवर. सो मी आणि माझी मम्मी बसने आलो. तर त्या मुलीसोबत, म्हणजे त्यांच्या मुलीसोबत आलो. त्याच्यानंतर गावामध्ये पोहोचलो. गावामध्ये आल्यावर एंट्री वगैरे केली मस्तपैकी. आणि सगळे, जेव्हा मी व्हिडिओ काढत होतो ना, सगळे तोंडाकडे बघत होते माझ्या. आणि त्याच्यानंतर मी गावात आलो. आणि मग काय, गावातली शाळा वगैरे दाखवली. त्याच्यानंतर नदी नदी नाही बोलत, आमच्या इथे एक नदी टाईप असतो, पण तो छोटा वडा, वढा बोलतात, वढा, म्हणजे ते गावची भाषा. जो तिथे गेलो, घर वगैरे दाखवलं. आणि मग घरी बॅग ठेवली. आणि त्याच्यानंतर माझी आजी शेतात होती, म्हणून मी शेतात यायला निघालो. तर आमची, म्हणजे दुसऱ्या वाटेने निघालो. ती वाट होती एका मसन वाट्यातून. मग मसन वाट्यातून निघालो वगैरे, तिथून आलो. आणि मस्ती वगैरे चाललेली. मग मसन वाट्यातून आलो. एवढ्या, म्हणजे मी पप्पांना म्हटलं, पप्पांचा फोन आला. पप्पांना म्हटलं की मी मसन वाटत आहे. पप्पा बोलले कुठे? मी म्हटलं मसन वाटत आहे. आणि पप्पांना फोटो काढले, म्हणून मी व्हिडिओ काढत होतो ना, तुम्ही बाजूला दाखवलं की नाही, मी खरंच म्हणजे ते काय बोलतात, स्मशानभूमी आहे ना, तिथून जात आहे. मग तिथून आलो. मग व्हिडिओ काढता काढता समोरून दोन बायका आल्या आणि त्या एवढ्या टकूर मुकूर बघत होत्या ना. मी गपचूप कॅमेरा बॅक केला आणि त्यांचा पण व्हिडिओ काढला. आणि मी आता जे देव दाखवला, त्या देवाची अशी खासियत आहे की मला नाव नाही माहिती, पण मला एवढं माहिती की लहानपणी मी त्याच्याकडे बघितलेलं की लोक त्याला ना अंड आणि भात ठेवायचे. म्हणजे विचार करा, देवाला पण अंड आणि भात निवेद लागतो. मग ज्या मजा गेली. मग एक गाय दिसते, गायचा व्हिडिओ काढायला गेलो, गायीने माणूस अख्खं ताटच वळवून घेतलं माझ्याकडून. एवढं गिल्टी फील केलं मला. मग मी रानात गेलो आणि मला माझी आजी दिसली. मग माझी मम्मी तिच्या जवळ गेली आणि मग गप्पा मारत नसल्या. मग त्या दोघींचा व्हिडिओ काढला टाइमपास म्हणून. आणि म्हणजे आजूबाजूच्या शेतामध्ये फुलांची झाडं लावलेली, मस्त मजा केली. आणि आजचा दिवस चांगला होता, म्हणजे सकाळपासून माझा दिवस चांगला गेला. गुड बाय.